नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत ते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जसे की तुम्हा सर्वांना माहितीच आहे, बिग बॉस मराठी सीझन 6 लवकरच म्हणजे दिनांक 11 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. मागचा सीझन अपेक्षेपेक्षा लवकर संपल्यामुळे आणि यावर्षीचा सीझन थोडा उशिरा सुरू होत असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यातच बिग बॉसचे नवनवीन प्रोमोज आपल्या समोर येत आहेत, ज्यामुळे यावर्षी घरामध्ये नक्की कोणकोणते चेहरे दिसणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. तुम्हालाही तीच उत्सुकता आहे, म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. तर मित्रांनो, आता आपण त्या नावांकडे वळूया जे यावर्षी बिग बॉसच्या घराची शान वाढवणार आहेत. या यादीत पहिले नाव समोर येत आहे ते म्हणजे दीपाली सय्यद यांचं. आपल्या डान्स आणि अभिनयाने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. दुसरं नाव आहे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली डान्सर राधा पाटील मुंबईकर यांचं, जे आपल्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. यानंतर तिसरं नाव समोर येते ते म्हणजे डिजिटल विश्वातला प्रसिद्ध चेहरा करण सोनवणे यांचं. त्यासोबतच ग्लॅमरचा तडका लावण्यासाठी सोनाली राऊत सुद्धा घरामध्ये एंट्री घेणार आहेत. पण यावर्षीची सर्वात मोठी चर्चा आहे ती म्हणजे वकील गुणरत्न सदावर्ते यांची. त्यांची बोलण्याची पद्धत आणि अंदाज घरामध्ये काय राडा करणार हे बघणं खरंच रंजक ठरेल. याच जोडीला तरुणाईचा लाडका इन्फ्लुएन्सर डॅनी पंडित आणि आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा सागर कारंडे सुद्धा या स्पर्धेत सामील होणार आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे बिग बॉस मराठीचा रिव्ह्यू करणारा प्रसिद्ध युट्यूबर मंदार म्हणजेच ॲक्ट रायडर याला सुद्धा या सीझनसाठी अप्रोच करण्यात आलं होतं. चाहत्यांमध्ये त्याची सुद्धा खूप चर्चा होती, परंतु त्याने स्वतःच त्याच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले की तो यावर्षी बिग बॉसच्या घरात जाणार नाहीये. तर मित्रांनो, ही होती यावर्षीच्या स्पर्धकांची लिस्ट. पुढची 100% कन्फर्म नावं आणि अशाच प्रकारे बिग बॉसच्या 100% खात्रीशीर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.